राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कोणाकडे जाणार याची चर्चा सुरू आहे। उद्या राष्ट्रवादी पक्षाची सकाळी 11 वाजता गटनेते पदाची निवड करण्यासाठी बैठक होते। या बैठकीत पक्षाचा नेत्याची निवड केली जाणार आहे। तसेच अजितदादा पवार यांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री पदासाठी मंजुरी मिळाल्याचं म्हटलं जात आहे। या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। की कुठलाही निर्णय जो काही घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू, सरकार म्हणून आणि भारतीय जनता पार्टी। त्यामुळे मी आता आपल्याला एवढंच सांगू शकतो की अजितदादांचं कुटुंब असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल याच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत। त्यांचे जे काही निर्णय होतील त्या निर्णयांना योग्य ते समर्थन आमच्याकडनं असेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं काही तसा प्रस्ताव वगैरे आला का? तर पक्षाकडनं माझ्याशी 2 वेळा चर्चा करून ते गेले आहेत। त्या चर्चेमध्ये त्यांनी त्यांची काय कार्यपद्धती आहे, काय काय ऑप्शन्स आहेत या संदर्भात त्यांनी चर्चा केलेली आहे। मात्र अंतिम निर्णय जो काही असेल तो त्यांचा पक्ष घेईल। त्यामुळे त्या संदर्भात मी बोलणं हे योग्य होणार नाही। शपथविधी उद्या होण्याची शक्यता आहे का? अर्थसंकल्प कोण सादर करतो? आता तरी असं आहे की अजितदादांनी भरपूर तयारी अर्थसंकल्पाची केली होती। त्यामुळे आता उद्यापासून मी स्वतः लक्ष घालून अर्थसंकल्पाच्या ज्या काही प्रोसेसेस आहेत त्या मी स्वतः पूर्ण करणार आहे आणि मग आम्ही इव्हेंच्युअली ठरवू काय करायचं। शपथविधीची काही वेळ ठरली का? शपथविधीची अशी काही वेळ? मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे, याच्यापेक्षा जास्त सांगण्याला माझ्याकडे काही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की अजितदादांचं कुटुंब असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत। त्यांचे जे काही निर्णय होतील त्यांना आमचं समर्थन असेल। राष्ट्रवादीच्या निर्णयाला भारतीय जनता पार्टी पक्ष आणि सरकारचा पूर्ण पाठिंबा असेल। राष्ट्रवादीचे नेते माझ्याशी 2 वेळा चर्चा करून गेले आहेत। या चर्चेत त्यांनी त्यांची कार्यपद्धती काय आहे, काय काय ऑप्शन्स आहेत या संदर्भात चर्चा केली आहे। मात्र अंतिम निर्णय जो काही असेल त्याचा निर्णय तो पक्ष घेईल। या संदर्भात मी बोलणे योग्य होणार नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।